उद्घाटन करण्याचा सोहळा आयोजित केलेला आहे आणि ह्या सोहळ्यासाठी आपल्याला सविता कुलकर्णी सुद्धा ब्युटिशियनचे पण कोर्सेस घेतात. म्हणजे एकूण महिलांना सक्षम करण्यासाठी आर्थिकदृष्ट्या आणि सामाजिक स्तर त्यांचा उंचावावा या दृष्टीने तिथे अनेक उपक्रम चालवले जातात आणि मॅडम त्याचं अतिशय यशस्वीपणे ते सगळे त्याचं नियोजन करतात. तर अशा आज आपल्याला मोठ्या व्यक्ती आपल्याला आज ताई मला सांगायला अतिशय आनंद होतोय की जेव्हा ठिकठिकाणी सर्वकडे शहरामध्ये पोस्टर लागलेले होते विजयाताईंचे की राजस्थानमध्ये म्हणजे राजस्थानच्या विजयाच्या ज्या शिल्पकार आहेत त्यांचे, त्यावेळेस मुली येऊन सांगायच्या की मॅडमचं पोस्टर लागलंय, मॅडमचं पोस्टर लागलंय. आणि आज तुम्हाला इथे बघून सगळ्यांना खूप आनंद होतोय. नव्याने सांगण्याची गरज नाहीये, तरी एक औपचारिकता म्हणून आज मी विजयाताईंचा तुम्हाला सगळ्यांना परिचय करून देते की संभाजीनगर शहराच्या माजी महापौर आदरणीय विजयाताई रहाटकर या भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिवही आहेत आणि सध्या त्या राजस्थानच्या सहप्रभारी आहेत. आत्ताच झालेल्या मोठ्या यशाबद्दल मी परत एकदा त्यांचं आनंदी एम्पॉवर फाउंडेशनच्या वतीने अभिनंदन करते. आनंदी फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी आणि मैत्रिणींनो, सर्वांना 192 सावित्रीबाई फुलेंची जी जयंती आहे त्याच्या हार्दिक शुभेच्छा देते. आनंदी फाउंडेशनचं काम गेल्या अर्धा तासापासून मी पाहती आहे. मुलींचा उत्साह आणि सगळ्यात आनंदी फाउंडेशन हे दिलेलं नाव हे मला खूप आवडलेलं आहे. आणि इथे लावलेले सगळे आरसे की मी खरंच आनंदी आहे का नाही हे तपासून पाहायला आपल्या सगळ्यांसाठी ते आहेत मला वाटतं. आणि आपण इथं आलो की नक्की आनंदी होणार असं हे फाउंडेशन. आणि किती उपयुक्त आज बाहेर कॉम्प्युटरचे जे प्रशिक्षण आहे त्याची जी फीस आहे ती सर्वसामान्यांना न परवडणारी, कुठंतरी कर्ज काढायला लावणारी, कुठंतरी अर्धवट सोडून द्यायला लावणारी, अशा ह्या सगळ्या वातावरणामध्ये इतके उत्तम कोर्सेस जे गुणवत्तापूर्ण आहेत किंवा एखाद्याला जॉब लागण्यासाठी अतिशय उपयुक्त होतील असे हे सगळे उपक्रम आहेत. तर त्याबद्दल मी परत एकदा आनंदी फाउंडेशनचे व्यवस्थापक संचालक विजयाताई यांचे मनापासून आभार मानते. आणि या संस्थेला माझ्या केंद्रातल्या मुलींना महिलांना नक्की घेऊन येते आणि त्यांनाही अशा प्रकारची संधी जर मिळाली तर त्याही कुठल्या कुठे जातील असं वाटतं. सावित्रीबाई फुलेंची आज आठवण होणं हे अगदी स्वाभाविक आहे. आणि कितीही आज सकाळपासून तर 3 भाषणं झाले आहेत सावित्रीबाई फुले जयंतीची, पण 2 तरी प्रसंग मला असं वाटतं की मी तुमच्यासोबत शेअर केले पाहिजे. आणि म्हणून एक प्रसंग मला नेहमी असा वाटतो की आपण सावित्रीबाई फुलेंचं अभ्यास करताना फार वरवर करतो. समग्र सावित्रीबाई फुले हे वाचलं पाहिजे आणि त्यांनी केलेला विचार, त्यांनी त्या काळात बांधलेले सामाजिक कामाचे आराखडे याचा विचार केला पाहिजे. जेव्हा केश वपनसारखी पद्धती समाजात रूढ होती आणि ही कुठं होती तर सामान्य घरांमध्ये नव्हती, एका अर्थाने उच्चभ्रू ब्राह्मण समाजातली ही प्रथा होती. पण त्या काळात त्यांनी असा विचार केला नाही की मी फक्त माझ्या जातीपुरतं काम करेन. त्यांनी संपूर्ण समाज डोळ्यासमोर ठेवला होता. आणि काय उपक्रम केला की नुसतं म्हणाले नाही की तुम्ही हे केशवपन थांबवा. त्यांनी जनजागरण कशा पद्धतीने केलं तर ते जे काम करणारे न्हावी लोक आहेत त्यांचं संघटन उभं केलं. मला वाटतं सामाजिक कार्यकर्त्याला हे खूप मोठं मोलाचं असं मार्गदर्शन असतं. आणि त्यांनी या सगळ्या याच्यामध्ये त्यांचं संघटन करून त्या विषयाचं जनजागरण पूर्ण समाजात केलं आणि त्यांनी हरताळ पाळला. आणि आम्ही असे वाईट काम इथून पुढे करणार नाही. तरुण सुंदर छान मुलगी आणि तिला केवळ विद्रूप करून टाकणं आणि त्या पाठीमागची भूमिका अतिशय वाईट. तर ह्या सगळ्या ह्याच्यामधून त्यांनी मार्ग काढला आणि अशा पद्धतीनं हे काम केलं. त्याचबरोबर त्यांनी ज्या मुली आहेत, चरट विवाह आपल्या सगळ्यांना माहिती व्हायचे आणि 60 वर्षाचा माणूस असायचा आणि 15-16 वर्षाची मुलगी असायची, त्याचे पहिले 2-3 लग्न झालेले असायचे.
हिला मात्र एकदा वैधव्य आलं की पुनर्विवाहाची परवानगी नाही आहे, असा तो काळ होता. पण त्या काळातही त्यांनी पुनर्विवाहासारखा विषय मांडला आणि त्यांनी समाजामध्ये मोठी जागृती आणली. हे सगळं करत असताना जेव्हा जेव्हा अशा प्रकारचं सामाजिक काम महिलांमध्ये करताना आदर्श कोण वाटला तर सावित्रीबाई फुले वाटला. आता मान आहे, सन्मान आहे, कौतुक आहे. त्यावेळेस काय होतं? अवहेलना होती, अपमान होती, जाती बाहेर टाकण्याची भीती होती. अशा सगळ्या वातावरणात त्यांनी काम केलेलं आहे. म्हणून आपल्या सगळ्यांना त्या पूज्य आहे. मला वाटतं इथं असणाऱ्या प्रत्येक मुलीने ठरवलं पाहिजे की मी सावित्रीबाई फुलेंचं चरित्र वाचावं आणि त्यांच्या जीवनाचा अभ्यास करेन. हे सगळं करत असताना सांगितलं गेलं की मी गेल्या अनेक वर्षापासून एका सेवा वस्तीमध्ये काम करते. काय काम होतं तर प्रामुख्याने महिलांमध्ये काम होतं. त्यावेळेस माझं वय कमी होतं, म्हणजे मी 25 वर्षाची होती आणि त्यावेळेस वस्तीमध्ये जाणं खूप अभ्यास नव्हता. म्हणजे MSW म्हणजे पास होणं हे प्रमाणे प्रत्येक वेळेस पाठीशी असणाऱ्या विभावरी मॅडम, मिताली मॅम आणि भाग्यश्री मॅम ते आलेल्या नाही आहेत, पण बाहेर काही कारणास्तव बाहेर आहे. तरीही त्या सावित्रीबाई फुले मी नाही बघू शकले, पण या सावित्रीबाई फुलेंना मी नक्की बघू शकले. आनंदी एम्पायर फाउंडेशनमध्ये मी आल्यानंतर बरेच काही उपक्रम म्हणजे मी सहभाग झाले. त्याचप्रमाणे टॅलीमध्ये मी होते, पार्लरच्या क्लासमध्ये मी होते, तसंच राख्या बनवणे, भरपूर काही क्लासेस झाले त्यामध्ये मी सहभाग घेतला. आणि तो सहभाग घेतल्यानंतर मला इथे आल्यावर इतकं छान वाटलं की एक माझी फॅमिली तयार झाली. मला असा अनुभव आणि स्वतः मी बाहेर जाऊन किंवा एक जॉब करू शकते याचा मला खूप मोठा वाटा भेटलेला इथं आनंदीमधून. आणि त्या दिवशी मी क्रांती चौकमध्ये विजयाताई रहाटकर मॅडमचा फोटो बघितला होता. त्यावेळेस मी माझ्या घरच्यांना अभिमानाने सांगू शकले की ह्या मॅडमच्या क्लासेसमध्ये मी आज शिकते आणि ह्याच मॅडमच्या क्लासेसमधून मी आज पूर्णपणे शिकून पुढे जात आहे. पूर्णपणे क्लासेस अटेंड केले, त्याचप्रमाणे मी क्लासेस अटेंड करून पुढे शिकले आणि स्वतः मी एक माझ्यामध्ये निर्माण केलेली काहीतरी होतकरू मुलगी मी झाले याचा मला खूप मोठा अभिमान आहे. आणि त्याचप्रमाणे मिताली मॅम, विभावरी मॅम आणि भाग्यश्री मॅम खूप मोठ्या प्रमाणात आम्हाला चांगल्या प्रमाणे सपोर्ट करतात. जसं की त्या मैत्रिणीप्रमाणे सपोर्ट करतात की असे क्लासेस मी आजपर्यंत कुठेच नाही बघू शकले आणि मला नाही वाटत यानंतर मी कुठे बघू शकेल. हे सांगायला मला खूप मोठा अभिमान आहे. मी आनंदी एम्प्लॉय पॉवर फाउंडेशनचे मला एवढं मोठं भाग्य मिळालं की मी ह्या फाउंडेशनची वाटा झाले आणि हा वाटा मी आयुष्यभर लक्षात ठेवेन. थँक्यू. सावित्रीबाई फुलेंच्या स्मृतींना मी अभिवादन करते. आज त्यांचा जन्मदिवस आहे, जयंती आहे आणि मला विश्वास आहे की आपण सगळ्याजणी आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा सावित्रीबाईंना नेहमीच फॉलो करण्याचा प्रयत्न करूयात. आजच्या आपल्या कार्यक्रमाला उपस्थित ज्यांचं संभाजीनगरच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये अतिशय उत्तम नाव आहे, ज्यांनी आज नव्हे तर जवळपास मला असं वाटतं 25-30 वर्षापूर्वी आपल्या कामाची सुरुवात केली आणि जी सर्वसामान्य महिला जिला खरं तर चूल आणि मूल याशिवाय काही माहिती नाही आहे, तिचं आर्थिक सक्षमीकरण कसं करायचं बचत गटांच्या माध्यमातून हे महिलांना शिकवलं आणि पुढं फार उत्तम छान प्रवास करून सगळ्या महिलांना आपल्यासोबत जोडलं. अशा आज इथं प्रमुख अतिथी म्हणून लाभलेल्या सविताताई कुलकर्णी, आपल्या सगळ्यांच्या लाडक्या विभावरीताई आणि मिताली आणि त्यासोबतच इतकं छान संचलन करणारी नम्रता आणि माझ्या सगळ्या मैत्रिणींना, आज तुम्हाला सगळ्यांना भेटून मला खूप आनंद झाला आणि मला आज खूप मनापासून मी आत्ता विचार करत होते, मला आनंद झाला की ज्या वेळेला मी आनंदी एम्पॉवर फाउंडेशन सुरू केलं तेव्हा मी एवढा विचार नव्हता केला की हे कसं पुढे जाईल. एकच फक्त वाटत होतं की जिथे जिथे मुलींना शिकण्याची इच्छा आहे तिथे त्यांना संधी मिळाली पाहिजे. पण आज मी जेव्हा बघत होते, मी जवळपास मला असं वाटतं मिताली मी 7-8 महिन्यानंतर आले. आमचे कोर्सेस होतात, सुरू होतात, संपतात, पण मी काही फार इथं नसते आणि विभावरी आणि मिताली सगळं छानपणे निभावून नेतात. आज मला आनंद या गोष्टीचा झाला आहे की
इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या सगळ्या मुली तुम्ही समोर बसल्या आहात. तुमच्या सगळ्यांचे कोर्सेस पूर्ण झालेले आहेत. तुमच्या सगळ्यांचं मी खूप खूप अभिनंदन करते. हे वेगवेगळे कोर्सेस आहे आणि मला विश्वास आहे की या कोर्सेसला घेऊन तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही इथे जे काही शिकला आहात ते पुढे जाऊन तुम्ही खूप मोठं व्हाल, आपल्या पायावर उभं राहाल, तुमच्या खऱ्या अर्थाने तुम्ही आर्थिक सक्षम व्हाल आणि स्वतःच्या आयुष्यातले निर्णय स्वतः घेऊ शकाल असा विश्वास मला वाटतो. मला सविताताईंना मुद्दाम सांगायचं आहे, मी ज्या वेळेला आनंदी सुरू केलं त्यावेळेला माझ्या मनामध्ये एकच होतं की मुलींना शिक्षणाची संधी मिळाली पाहिजे. राजकारणामध्ये गेल्या मी अनेक वर्षापासून काम करते, पण हेही ठरवलं होतं की आनंदीला सगळं एका अर्थाने राजकारणातली किंवा सरकारची काही फार मदत असावी असं मला वाटत नव्हतं. आपण असंही म्हणतो की ज्ञानेश्वर जन्मावा आपण बाजूच्या घरामध्ये, असं का? आपल्या घरापासून का नको? आपण स्वतः का प्रयत्न नाही करायचे? आणि म्हणून मग मी असं ठरवलं की माझ्या स्वतःच्या प्रयत्नांमधनं स्वतःच्या घरातनं काही आनंदी करता वाटा गेला पाहिजे आणि तो दर महिन्याला तो आला पाहिजे आणि त्याच्यामधनं या मुली सगळ्या शिकल्या पाहिजे असा विचार केला. एक उत्तम लॅब आपण बघितली इथं उभी केली. हा एक सुंदर हॉल आम्ही आमच्याकडे होताच तयार केला आणि वेगवेगळ्या क्षेत्रातले कोर्सेस सुरू केले. टॅली GSTचा कोर्स सुरू केला, बेसिक कम्प्युटर नॉलेजचा एक कोर्स सुरू केला, एक्सेलचा कोर्स सुरू केला, याच्यासोबतच CCCचा पण कोर्स सुरू केला. असे वेगवेगळे स्पोकन इंग्लिशचे कोर्स झाले. हे मुलींच्याकरता प्रोफेशनल कोर्सेस झाले आणि मला तुम्हाला सांगायला खूप बरं वाटतं की आमच्या क्लासमधली पहिल्याच बॅचची एक विद्यार्थिनी बँकेमध्ये सिलेक्ट झाली. त्यामुळे इतर मुलींचा उत्साह वाढला की आपण आपल्या पायावर उभं राहू शकतो. सगळ्याच बँकेत जातील असं नाही आहे, पण जे काही शक्य आहे ते आम्ही करू शकू हा विश्वास त्या सगळ्यांना आला. आणि त्यानंतर आमची जी पहिली, दुसरी, तिसरी बॅच होती, मितालीने खूप प्रयत्न केले आणि मला सांगायला खूप चांगलं वाटतं की टॅलीची जी आमची बॅच आहे, जवळपास ज्या ज्या मुलींना काम करण्याची इच्छा आहे त्यांच्या हाताला काम मिळालं. मला तुम्हाला पण सगळ्यांना सांगायचं, ज्यांनी ज्यांनी टॅली केलं आहे, खूप प्रोफेशनल कोर्स आहे. अशा कोर्सेसमध्ये ज्या ज्या वेळेला मितालीताई तुम्हाला सांगतायत, विभारीताई सांगतायत की कुठं जागा आहेत आणि तुम्ही जा, त्यावेळेला जरूर जा. लगेच पैशांची अपेक्षा करू नका, काही ना काही पैसे मिळतातच. पण मी आता कोर्स केला आहे म्हणून मला 10,000 मिळाले पाहिजे, मला 20,000 मिळाले पाहिजे अशी अपेक्षा करू नका. अनुभव खूप मोठा असतो शिकायला. म्हणून 4-6 महिने जो काही पगार मिळतोय त्याच्यावर जर काम केलं तर त्यावर मुली उत्तम अनुभव घेऊन पुढे जाऊ शकतात. मला मितालीला पण खूप धन्यवाद द्यायचे आहेत. मागच्या वर्षी वाळूज MIDC एरियामध्ये काही कंपन्यांना इथं टॅलीचे ज्यांना टॅली येतं आहे त्यांचे प्रोफेशनल कोर्सेस झाले आहेत त्यांच्याकरता काम होतं आणि त्या मुलींना उत्तम काम मिळाले. महिन्याला 15